ही थेट दृश्य आपण नागपूरची पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विजयी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांशी आज संवाद आहे। नागपूरमध्ये भाजपला घवघवीत यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री नगरसेवकांशी संवाद साधतील। त्यानंतर प्रसारमाध्यमांनी फडणवीसांना बोलण्याची विनंती केली असता नगराध्यक्षांशी संवाद साधल्यानंतर अर्थातच आपण संवाद साधू असं फडणवीस म्हणतात। विक्ट्रीची साईन देणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपण या क्षणी पाहतोय। नागपूरमधली ही दृश्य काही क्षणात आता नगरसेवकांच्या संवादाला सुरुवात होईल। अभिनंदन केलं जाणार आहे फडणवीसांकडून विजयी या सगळ्या उमेदवारांचं, नगरसेवकांचं। या सगळ्यावर नजर आपली कायम असेल। एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण टीव्ही स्क्रीनवर या क्षणी पाहतोय। नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठ्या प्रमाणावर नागपूरमध्ये भाजपला यश आलेलं आहे। होम ग्राउंड मानलं जातं भाजपचं नागपूर। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर यांच्याकडून। ज्ञानेश्वर, आपण पाहतोय मुख्यमंत्री अगदी काही क्षणात नगरसेवकांशी, विजयी नगरसेवकांशी संवाद साधतील। अगदी लागवी जे आपण पाहिलं गेलं तर रामगिरी निवासस्थानावर सगळी तयारी जी आहे ती झालेली आहे। काल जे काही भाजपला यश नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणूक मध्ये मिळालेलं आहे ते अगदी भाजपसाठी मोठं विजय असल्यामुळे जे आहे आता जे नवनिर्वाचित निवडून आलेले उमेदवार आहे त्यांना या ठिकाणी जे आहे ते निमंत्रण देण्यात आलं आहे। आता थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये जे आहे ते या नवनिर्वाचित उमेदवारांचा सत्कार सोहळा या ठिकाणी जे आहे ते रामगिरी या निवासस्थानी पार पडणार आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये जवळपास 27 नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या, ज्यामध्ये एक हाती विजय भाजपला जवळपास 22 ठिकाणी जे आहे ते नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आपले निवडून आणता आलेले। आणि विशेषतः म्हणजे कामठी नगर परिषद ज्याकडे जे आहे ते सगळ्यांचं लक्ष होतं ते विशेष म्हणजे महसूल मंत्री बावनकुळे यांचा तो मतदारसंघ होता। त्यामुळे त्या ठिकाणी काटेकी टक्कर देत अगदी शेवटच्या टोकाला जे आहे ते त्या ठिकाणचं भाजपचा उमेदवार जे ते त्यांनी विजय संपादन केलं। आणि त्यानंतरच भाजपच्या पदरी पडलेल्या या घवघवीत यशाबद्दल जे आहे ते संपूर्ण नवनिर्वाचित उमेदवारांचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे। आता तयारी पूर्ण झालेली आहे। अगदी सगळे कार्यकर्ते जे निवडून आलेले सगळे उमेदवार आहेत ते सगळे रामगिरी या निवासस्थानी दाखल झाले आणि अगदी सत्कार झाल्यानंतर जे आहे ते मुख्यमंत्री माध्यमांशी बोलणार आहेत। त्यांची पत्रकार परिषद देखील या ठिकाणी पार पडेल। त्यानंतर ते काय वक्तव्य करतात, आगामी महापालिका निवडणुकी संदर्भामध्ये रणनीती संदर्भात काही भाष्य करतात का ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र सद्यस्थितीत जर पाहायला गेलं तर अगदी या ठिकाणी आनंदाचं वातावरण जे आहे ते भाजपच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे। मोठी पुष्पहार जे आहे ते मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांनी जे आहे ते आणलेले आहे। भाजप आमदार आशिष देशमुख असतील, प्रवीण दटके, चरणसिंग ठाकूर आणि विदर्भातील आणि विशेषतः म्हणजे नागपूर जिल्ह्यातील सर्वच आमदार जे आहेत ते या ठिकाणी सध्या उपस्थित अगदी ज्ञानेश्वर, मुद्दा लक्षात येतोय। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।